भाऊ नमस्कार. आता पाऊस खूप पडलेला आहे. आरवीकरांना पाणी प्यायला शुद्ध मिळतं की गाळ मिश्रित मिळतं? नाही, फिल्टरचं पाणी आहे, पण सर्वसामान्य सगळ्यांकडे काय फिल्टर नाही. काही काही गरीब जी लोक आहेत त्यांच्याकडे फिल्टरचं पाणी घेणं त्यांना शक्य होत नाही. त्याच्यामुळे ते आपले टाकीचं पाणी पितात. पण टाकीच्या पाण्यात आता या पाणी म्हणजे गढूळ पाणी आल्यामुळं ते काही शुद्ध नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला जरा तुमची मागणी काय? TCL किंवा फिल्टरचं पाणी सर्वसामान्य जनतेला मोफत द्यावं. किती मळ्यांमध्ये का संपूर्ण गावालाच? गावालाच. किती गावची लोकसंख्या किती आहे? हे 2022. सरपंच कोण आहेत? आता प्रशासक प्रशांत डोंगरे. आता प्रशासकांना अधिकार लिमिटेड आहेत. भाऊसाहेब कोण आहेत? भाऊसाहेब खंडागळे भाऊसाहेब. तुम्ही त्यांना भेटले? हो, नाही भेटलो नाही, आता भेटणार आहे. अच्छा, त्यांना भेटणार आहे. ठीक आहे. भाऊसाहेब नमस्कार. पाऊस पडलाय 4 दिवसापूर्वी. लोकांचं म्हणणं असं की दूषित पाणी प्यायला मिळतंय, आम्हाला शुद्ध पाणी प्यायला मिळावं. एकतर TCL पावडर टाकावी किंवा ते बाटल्या मिळाव्यात. कशा प्रकारची उपाययोजना होईल? तर TCLचं पण नियोजन केलंय आणि पावडरचं पण नियोजन केलेलं आहे. म्हणजे आता हे आकस्मिक पाऊस वगैरे झाल्यामुळे थोडस तो इकडे तिकडे झालं, परंतु नियोजन केलेलं आहे आम्ही. तर तुम्ही प्रशासक आहे, गावच्या नागरिकांची मागणी अवास्तव नाही तर ती वास्तव आहे. आरोग्याचा प्रश्न आहे, कसं नियोजन असेल? आणि साहेब आता मागणीनुसार आपण तर दर पावसाळ्याच्या आधी आपल्याकडे मेडिक्लोरच्या ज्या बॉटल आहेत, आता आपल्याकडे आपण RO प्लॅन्टचं पाणी गावाला हे करत असतो, परंतु RO प्लॅन्टचं पाणी देत असताना ज्याप्रमाणे मागणी आहे की पाणी मोफत द्यावा, तर त्याचा जो मेंटेनन्सचा खर्च आहे किंवा आपला ग्रामपंचायतचा जो महसूल आहे, आमचा महसूल पाहता आमचा एक 5.5 ते 6 लाख रुपये महसूल आहे, तो ओढून ताडून कसा तरी हे करून आम्ही एक 3.5-4 लाखापर्यंत वसूल करत असतो. ते करत असताना आपल्याकडे शिपाई एक आहे, कॉम्प्युटर ऑपरेटर आहे, कचरा गाडीवर एक कर्मचारी आहे, कचरा व्यवस्थापनासाठी एक कर्मचारी आहे, तसेच ग्रामपंचायतीची जी साफसफाई आहे इमारतीसाठी एक कर्मचारी आहे. या कर्मचाऱ्यांचे सगळे पगार वगैरे पाहता तर आपल्याकडे जी शिल्लक राहते त्याच्यामध्ये फिल्टरचं मेंटेनन्स काही होऊ शकत नाही. 15 वित्त आयोगात जरी आपण तरतूद केली तरी एक ठराविक अमाऊंट पर्यंत तरतूद करता येते. परंतु जरी फिल्टर ही अशी गोष्ट आहे की त्याचा मेंटेनन्स असेल किंवा इतर काम असेल, मग ते इलेक्ट्रॉनिक मध्ये कधी जळून जाईल किंवा त्याचे जे बाकीचे स्पेअर पार्ट आहे, मग ते पाणी शुद्धीकरणासाठी त्याचे RO मेम्ब्रेन असतील, कार्बन फिल्टर असतील, हे वारंवार बदलावं लागतात. मग त्याचा खर्च मोठा असल्यामुळे ते आपल्याला मोफत देता येत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर आपण पाण्याच्या टाकीचा जो आपला मुख्य स्रोत आहे, त्या मुख्य स्रोतामध्ये जर आपण TCL पावडर टाकली तर ते TCL पावडरचं पाणी RO फिल्टरला येतं आणि RO फिल्टरचे मेम्ब्रेन चोकअप होतात. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला करता येत नाही. मग त्याच्यावर एक पर्याय असा आहे की आपण प्रत्येक कुटुंबामध्ये जे गावाला आपल्या मागे जो उमरा आहे, त्या प्रत्येक उमऱ्यामागे एक TCLची बॉटल, म्हणजे मेडिक्लोर जे मिळतं आपलं मेडिकलमध्ये, ते मेडिक्लोरची एक 250 ml ची जी बॉटल असते, ती बॉटल आपण गेल्या वर्षी वाटली होती. यावर्षी आपण त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. परंतु आता मी तुम्हाला जसं सांगितलं किंवा तुम्ही जे म्हटले की प्रशासकांना अधिकार लिमिटेड आहेत, त्यामध्ये तो जो बसणारा खर्च आहे तो बसवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळेस BDOची परवानगी घ्यावी लागते. परंतु आता ते मेडिक्लोरची खरेदी करत असताना BDOची परवानगी घेऊन त्याची खरेदी होईल आणि प्रत्येक कुटुंबाला ते प्रोव्हाइड केलं जाईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.